रामकृष्ण हरी. ह्या वर्षी जगद्गुरु तुकोबा यांचे 375 वैकुंठ वर्षपूर्ती सोहळा आहे. तसेच संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींचा 750वा जन्मदिवस आहे. त्या निमित्ताने सप्तशतकोत्तर सोहळा आहे. त्या निमित्ताने संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या संस्थांनी आम्हाला आग्रहाची विनंती केली होती, निमंत्रण दिलं होतं की जगद्गुरु तुकोबा यांचा पालखी सोहळा हा आळंदी मार्गे देवकडे जावा. त्याचा आम्ही संस्थाने स्वीकार केला व आज पालखी आळंदीकडे मध्ये पोहोचणार आहे. हा मार्ग आज पिंपरीमधनं चिंचवड मार्गे लांडेवाडी भोसरीमधून मॅगझिन चौकातनं थोरल्या पादुका धाकट्या पादुका करून आळंदीमध्ये पोहोचणार आहे आणि उद्या सकाळी आळंदीवरून देवकडे पालखी सोहळा पोहोचणार आहे. मस्तक आहे पायावरी या वारकरी संतांच्या आणि या उक्तीप्रमाणे जगद्गुरु सतीशेठ तुकाराम महाराजांची पालखी आज आमच्या या भोजापूर नगरीमध्ये आलेली आहे. आणि तुकाराम महाराजांचं वैशिष्ट्य अनुरणीय तोकडा तुका आकाशा एवढा. तुकाराम महाराजांच्या आशीर्वादानं आमचा हा परिसर देऊ आळंदी असणारा पिंपरी शहर याच्यामध्ये साधारणतः 18 वर्षांनी ही पालखी आज या ठिकाणी येते. आणि पालखी येत असताना या परिसरामध्ये त्यांचं स्वागत होणं गरजेचं आहे. जगद्गुरु सतीशेठ तुकाराम महाराजांचे विश्वस्त सर्व मोरे परिवार या ठिकाणी आहेत आणि त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करणं आमचं आद्य कर्तव्य आहे. भोजापूर भोसरी आणि पिंपरी शहर नागरिकांच्या वतीनं जगद्गुरु सतीशेठ तुकाराम महाराजांच्या आज पालखीचं या ठिकाणी आगमन झालंय. त्याचे या ठिकाणी स्वागत करणं, त्याचप्रमाणे भाविकांना दर्शन घ्यावं त्या दृष्टिकोनातून देव संस्थांनी या ठिकाणी एक चांगल्या प्रकारे आज विश्रांती या परिसरामध्ये घेण्याचं ठरवलं. त्याबद्दल पिंपरी शहराच्या वतीनं भोसरी गावच्या वतीनं मी देऊ देवस्थानचं प्रथम त्या ठिकाणी आभार मानतो. आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांचा आशीर्वाद या परिसरामध्ये लाभलेला आहे, तो कायम लाभो त्यासाठी या ठिकाणी या सर्व नागरिकांनी त्याचं दर्शन घेतलेलं आहे. किती वर्षानंतर पालखी इथे आलेली आहे? माझ्या आपल्याला माऊलीच्या पालखीचं तर सानिध्य मिळतो, आज जगद्गुरूंचं पण पालखीचं साधारणतः 17 वर्षांनी या ठिकाणी पालखीचं आगमन झालेलं आहे. आणि हे आगमन होत असताना एक चांगल्या प्रकारे माऊली आणि जगद्गुरु तुकाराम महाराजांची भेट आज होते ती आमच्या आळंदीमध्ये. म्हणजे आमचं भाग्य या ठिकाणी ज्या पद्धतीनं तुकाराम महाराजांचे त्या काळातले पुत्र आदरणीय नारायण महाराजांनी सुरू केला हा पालखी सोहळा आणि त्याचं या ठिकाणी नेहमी सातत्यानं देवकरांनी चालू केलं त्यांच्या मोरे परिवाराने. हा पालखी सोहळा या ठिकाणी आज तुकाराम महाराजांची पालखी ज्यावेळेस परतीच्या मार्गाने आली त्यावेळेस आमच्या पिंपरी शहरातनं भोसरीतनं आळंदीला जाणार आहे. त्या बाबतीमध्ये आम्ही सर्वांनी त्याचं स्वागत करायचं ठरवलेलं आहे.